नमस्कार. मी प्रदीप विठ्ठलराव शिंगारे, राहणार बर्दापूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून वाल्मी संभाजीनगर या ठिकाणी पहिल्यांदाच प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. यापूर्वी आमच्या गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वाल्मी या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी काही प्रयोग राबवले होते आणि त्यांनी ते प्रयोग आम्हाला शेअर केल्याच्या नंतर आम्ही सुद्धा या वाल्मी या प्रशिक्षण संस्थेचा लाभ घ्यावा म्हणून मी यावेळेस या प्रशिक्षण संस्थेमध्ये आलेलो आहे. यापूर्वी मी 1998-99ला माझ्या 2.5 एकर शेतामध्ये मी 100 केशर झाडांची लागवड केलेली आहे आणि आता सध्या मला त्या बागेपासून जवळपास 7 ते 8 टन माल निघत आहे. एक सरासरी 80 ते 100 रुपयाचा भाव मला त्या प्रति किलो मला भाव मिळतो. त्यापासून मिळणारं उत्पन्न हे मला म्हणजे अगदी कोरडवाहू पद्धतीनं, माझ्याकडे काही जास्त पाणी नसल्यामुळं कोरडवाहू पद्धतीनंच मी हे बागेचं उत्पादन घेत असतो. आणि या बागेमध्ये माझे झाड हे 10 बाय 10 मीटरवर असल्यामुळं आतमध्ये खूप अंतर असल्यामुळं मला आंतरपिकंसुद्धा घेता येतात. मला सोयाबीन जवळपास 10 ते 15 क्विंटल मिळते, 10 ते 15 क्विंटल हरभरा पीक मिळते आणि 7 ते 8 टन आंबा मिळतो. आणि या पूर्ण याच्यामधून 2.5 एकरामधून मला जवळपास 6 ते 7 लाखाचं उत्पन्न दरवर्षी याच्यामधून मिळत आहे. या उत्पन्न वाढीसाठी मी आमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या कामखेडा या ठिकाणावरून मी काळी माती टाकलेली होती. त्या काळा मातीचा बराचसा उपयोग झाला आणि आज भरघोस असं उत्पादन येते. या 3 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये आम्हाला वाल्मीने विज्ञान कार्यशाळेमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी माझ्या काही आंब्याच्या बाबतीमधल्या ज्या शंका होत्या, म्हणजे जसं की काही झाडं आता वाळत आहेत, ते झाडं वाळण्याचं कारण म्हणजे मला असं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर समजलं की कृषी विज्ञान केंद्रामध्ये असं समजलं की जमीन जर चुनखडी टाईप असेल तर त्या जमिनीमध्ये चुनखडी टाईप असल्याच्या नंतर या प्रकारची म्हणजे आंब्याची साल कडक होऊन त्या झाडाला म्हणजे अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळं ते झाड वाळून जातं आणि त्यासाठी उपाययोजना काय करायच्या ह्या मला त्या कार्यशाळेमध्ये मला म्हणजे मिळाल्या. माझं शंका समाधान झालं. त्याला आच्छादन करून पालापाचोळा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घालावा असं मला त्या ठिकाणी सांगितलं. त्याला मोरचूक वगैरे लावावं असंही मला त्या ठिकाणी समजलं. आणि ते बाग आपल्याला नक्कीच दुसऱ्या शेतकऱ्यांनीही आता सध्याच्या नवीन तंत्रज्ञानापासून मला त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्या ठिकाणी एक नवीन अशी बाग पाहायला मिळाली की जे फक्त म्हणजे एका एकरामध्ये 1000च्या जवळपास त्या ठिकाणी झाडं लावलेले होते आणि त्या 1000 झाडापासून एका झाडापासून अंदाजे 10 किलोही जर उत्पादन मिळालं तर जवळपास 10 टनाच्या आसपास उत्पादन मिळू शकतं एक 4 ते 5 वर्षाच्या नंतर. आणि हे आंब्याच्या झाडाला फक्त पहिले 2-3 वर्ष जर आपण चांगल्या पद्धतीनं जर सांभाळलं तर आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो. मला वाल्मी या प्रशिक्षण संस्थेमध्ये खूप असा बागायतीमध्ये फायदा झालेला आहे. इतरही जवळपासच्या शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण संस्थेमध्ये वाल्मी संभाजीनगर या ठिकाणी या संस्थेमध्ये यावं, प्रशिक्षण घ्यावं आणि आपण नवीन असं तंत्रज्ञान शिकून आपण भरघोस असं उत्पादन काढण्यासाठी या संस्थेचा आपण उपयोग करून घ्यावा. आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करावं असे मी आपल्याला विनंती करतो.